हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं काही कंपाऊंड्स, काही साल्ट्स, जसं की सोडियम क्लोराईड NaCl, सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा NaHCO3. त्यानंतर आपण बघितलं ब्लिचिंग पावडर CaOCl2, नाव आहे त्याचं कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले आपण प्रत्येक कंपाऊंडच्या. त्यानंतर कालच्याच लेक्चरला आपण बघितलं वॉशिंग सोडा, याचा फॉर्म्युला आहे Na2CO3.H2O आणि नाव आहे याचं सोडियम कार्बोनेट. मग कसा हा सोडियम कार्बोनेट तयार केला जातो, काय याच्या प्रॉपर्टीज आहे, याच्याबद्दलही आपण माहिती घेतली होती. आज आपण पुढे सरकणार आहे आणि बघणार आहोत काही क्रिस्टलाइन सॉलिड्स, काही क्रिस्टलाइन सॉलिड साल्ट्स, some crystalline salts. See on page number 154. You have learned about the water of crystallization in previous chapter. We use various salts which contains water of crystallization. आता तुम्ही म्हणणार हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय, बरोबर की नाही? तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच द नंबर ऑफ H2O मॉलिक्यूल प्रेझेंट इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. कोणतंही क्रिस्टल स्ट्रक्चर जेव्हा तयार होतं तेव्हा त्याच्यासोबत एक फिक्स नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल असतात. जसं की सोडियम कार्बोनेट याच्यासोबत 10 वॉटर मॉलिक्यूल हे फिक्स असतात, त्याच्यामुळे याला असं लिहिलं जातं Na2CO3.10H2O. ठीक आहे, याला म्हटलं जातं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. थोडक्यात सोडियम कार्बोनेट या क्रिस्टल मध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स आहे? 10 वॉटर मॉलिक्युल्स. याला म्हटलं जातं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. प्रत्येक सॉल्ट्स मध्ये हे डिफरंट असू शकतात. जसं की काही वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनची उदाहरणं तुम्हाला खाली दिलेली आहेत. सम सबस्टन्सेस इन आवर डेली यूज विच कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. नंबर 1 ॲलम. ॲलम म्हणजे तुरटी, यालाच पोटॅशियम सुद्धा म्हणतात. K2SO4.Al2SO4 थ्राइस 24H2O डॉट करून 24H2O लिहिलेलं आहे बघा. 24H2O चा अर्थ काय होतो की याच्यामध्ये काय आहे, 24 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यानंतर बोरॅक्स Na2B4O7 हा फॉर्म्युला आहे बोरॅक्सचा. .10H2O याच्यामध्ये सुद्धा 10 वॉटर मॉलिक्युल आहे. त्याच्यानंतर आहे इप्सम सॉल्ट, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4.7H2O 7 वॉटर मॉलिक्युल याच्यामध्ये आहे, म्हणजे हा काय आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याच्यानंतर बेरियम क्लोराईड BaCl2.2H2O 2 मॉलिक्युल आहे वॉटरचे. आणि नंतर आहे सोडियम सल्फेट, त्याला ग्लोबुलर सॉल्ट असं सुद्धा म्हणतात, Na2SO4.10H2O 10H2O म्हणजेच काय 10 वॉटर मॉलिक्युल यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचे आहे. So water of crystallization means the fixed number of water molecules are present in the crystal is known as water of crystallization. Collect more information on the properties and uses of the substances listed above. मग हे जे काही सबस्टन्स दिलेले आहेत याच्याबद्दल तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. You have learned that alum is used to process of water purification. Because of the property of the coagulation, the solid impurities in water comes together, become heavy and settle at the bottom. As a result, water in the above becomes clear. तुरटीचा उपयोग आपण पाणी शुद्धीकरणासाठी करतो हे आपल्याला माहिती आहे. काय की तुमचं जे पाणी आहे त्याच्यावरती तुरटी फिरवून घ्या, बरोबर आहे ना? मग तुरटी फिरवून घेतल्यानंतर होतं काय की जे पाण्यामधले जे डर्ट आहे, पाण्यामधली जी इम्प्युरिटी आहे ती काय बनते, कॉग्युलेट होते, म्हणजे जवळ येते, एकत्रित होते. आणि त्याच्यामुळे ही सगळीच्या सगळी इम्प्युरिटी डेन्सिटी वाढल्या कारणाने ती तळाशी जाऊन बसते आणि वरची जी लेअर आहे पूर्णच्या पूर्ण त्या भांड्यामधली ती काय बनते, क्लिअर बनते, म्हणजे शुद्ध पाणी तयार होतं तुरटी फिरवल्यामुळे. ब्लू विट्रिऑल इज यूज्ड टू ब्लड टेस्ट फॉर द डायग्नोसिस ऑफ एनिमिया इन द बॉडी Bordeaux mixture, Bordeaux mixture property, which is used for the fungicide on the fruit like grapes, muskmelon, slick lime, which is used blue vitriol. बघा काही ठिकाणी ब्ल्यू विट्रिऑलचा पण वापर केला जातो. विट्रिऑल म्हणजे असे सबस्टन्स की जे पाण्यामध्ये मिसळले तर ते पॉइझन क्रिएट करतात. विट्रिऑल म्हणजे असे सबस्टन्स जे पाण्यामध्ये मिसळले की ते काय तयार करतात, तर पॉइझन तयार करतात.
मग ब्ल्यू व्हिट्रिऑलचा उपयोग केला जातो ॲनिमियाची टेस्ट करण्यासाठी. म्हणजे रक्ताचं सॅम्पल घेऊन त्याच्यामध्ये ब्ल्यू व्हिट्रिऑल टाकलं जातं आणि ते ॲनिमियाची टेस्ट करण्यासाठी वापरलं जातं. तसंच काही फळांवरची फंगीसाइड म्हणजे बुरशी किंवा कीटक काढण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर ग्रेप्स, द्राक्ष, मस्कमेलन, स्लेक लाईम ह्यांचा उपयोग यांच्यावरती बुरशी फंगी काढण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. ब्ल्यू व्हिट्रिऑलचा उपयोग त्यात केला जातो. मग थोडक्यात काय, फंगीसाइड म्हणून है ना, फंगीचा नाश करण्यासाठी फंगीसाइड म्हणून ब्ल्यू व्हिट्रिऑलचा उपयोग केला जातो. सोप म्हणजे काय, साबण. बरोबर आहे. आपण स्वतःचं शरीर स्वच्छ करण्यासाठी आणि कपडे स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतो. साबण ही दोन असतात, एक आंघोळीचं म्हणजे बाथ सोप आणि दुसरं म्हणजेच कपड्यांचे म्हणजेच क्लोथिंग सोप. बघा हे साबण काय असतात. When the oil or the animal fat is boiled with an aqueous solution of the sodium or potassium hydroxide, sodium or potassium salts of carboxylic acid are formed and these salts are called as a soap. जेव्हा ऑइल किंवा ॲनिमल फॅट यांना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत बॉईल केलं जातं, तेव्हा त्यांच्यापासून सॉलिड पीपीटी तयार होते आणि त्यांचं बनतं साल्ट म्हणजेच सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ह्यांनाच म्हटलं जातं सोप. काय म्हटलं जातं, सोप. आय विल रिपीट द डेफिनेशन. When oil or animal fat are boiled with aqueous solution of sodium hydroxide or potassium hydroxide, these form a salt of carboxylic acids and these are known as soap or these are called as a soaps. मग साबण याला म्हणतात की जेव्हा तेल किंवा ॲनिमल फॅट, जनरली साबण हे ॲनिमल फॅट पासूनच बनवली जाते. मग ॲनिमलची जी चरबी असते त्याच्यामध्ये काय मिळवलं जातं, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि त्याच्यापासून काय बनवलं जातो, सोप बनवला जातो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर त्याच्यामध्ये मिक्स केला ॲक्वेस, तर ॲक्वेस सोडियम पोटॅशियम हायड्रॉक्साईड, तर त्याच्यापासून बनवला जातो आंघोळीचा साबण. आणि जर सोडियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये मिक्स केला तर त्याच्यापासून बनवला जातो कपड्याचा साबण. म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर नोन ॲज बाथिंग सोप अँड द सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आर नोन ॲज वॉशिंग सोप. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे जे साबण असतात ते काय असतात, वॉशिंग सोप असतात. म्हणजे ते काय, कपडे धुणे, भांडे घासणे यांच्यासाठी वापरले जातात. तर दुसरीकडे पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे सोप कशाचे असतात, आंघोळीचे असतात, बाथिंगचे असतात. क्लिअर आहे. नाव तुम्हाला प्रश्न दिलेला आहे कॅन यू रिकॉल मध्ये, व्हॉट आर डिटर्जंट अँड विच केमिकल्स आर अँड ॲपरेटस यू विल यूज टू लॅबोरेटरी टू मेकिंग द सोप. मग बघा सगळ्यात पहिले आपण डिटर्जंट काय बघूयात. डिटर्जंट आर वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ ऍसिड विच रिॲक्ट विथ dirt and remove it from the cloth. हे डिटर्जंटला मराठीत म्हणतात अपमार्जके. मग हे अपमार्जके म्हणजेच काय, तर हे असे पदार्थ आहेत की जे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे किंवा अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि हे डर्ट सोबत रिॲक्ट होतात आणि या डर्टला रिमूव्ह करतात. कशापासून, क्लोथ पासून. याला म्हटलं जातं डिटर्जंट. ओके. कम्प्लीट द टेबल रायटिंग द डिफरन्सेस बिटवीन द बाथिंग सोप अँड वॉशिंग सोप. आता खाली तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की दोन प्रकारचे सोप असतात, एक बाथिंग सोप आणि एक वॉशिंग सोप. When the soaps are mixed with a hard water, calcium or magnesium salt, a fatty acid form is being insoluble. They are form of precipitate, and that is a leather is not formed. साबणाचा फेस होत नाही. कशामध्ये होत नाही, तर क्षारयुक्त पाणी असेल तर, म्हणजे विहिरीचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल तर या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. याचं कारण आहे की या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं, जसं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट असे सॉल्ट याच्यामध्ये जास्त असतं आणि त्याच्यामुळे याचं फोम तयार होत नाही साबण वापरल्यामुळे. साबण जर या पाण्यात वापरला तर मग अशा पाण्याला सॉफ्ट केलं जातं. म्हणजे हे जे हार्ड वॉटर आहे, साल्ट युक्त पाणी, याला सॉफ्ट केलं जातं. कसं, त्याच्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलं जातं. डिटर्जंट टाकल्यानंतर हे पाणी सॉफ्ट होतं आणि आता जर तुम्ही याच्यात साबण वापरलं, एक पावडर डिटर्जंट टाकलं, स्टर केलं आणि आता जर याच्यात साबण वापरलं तर त्या साबणाचा फेस होतो. ओके. आता साबणाचे दोन प्रकार, एक कोणतं, तर बाथिंग सोप आणि दुसरं नंबर 2 इज अ वॉशिंग किंवा क्लोथिंग सोप. सगळ्यात पहिले बघूयात बाथिंग सोप. हाय ग्रेड फॅट्स ऑइल्स आर यूज विथ रॉ मटेरियल.
इथं हायग्रेड फॅट्स वापरले जातात, म्हणजे उच्च प्रतीचे मेदयुक्त पदार्थ. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं रॉ मटेरियल ते सुद्धा चांगल्या प्रतीचं असतं. आणि रिमेंबर, पोटॅशियम सॉल्ट म्हणजे पोटॅशियम वापरून हा बाथिंग सोप तयार केला जातो. पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज नोन ॲज बाथिंग सोप. तर वॉशिंग सोप मध्ये बघा लो ग्रेड फॅट्स अँड ऑइल्स आर यूज. कपड्याचे साबण बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे फॅट्स किंवा ऑइल वापरले जातात आणि हे साबण हार्ड असतात. नॉट हार्मफुल इफेक्ट ऑन द स्किन, हे शरीरावरती कोणती हार्मफुल इफेक्ट दाखवत नाही आंघोळीचे साबण. तर कपड्याचे साबण हार्मफुल इफेक्ट दाखवतात स्किनवरती. याचं कारण ते सोडियम पासून बनलेले असतात, इकडे पोटॅशियम पासून बनलेले असतात. इकडे हाय क्वालिटी ऑइल आणि फॅट वापरलेले असतात आंघोळीच्या साबणामध्ये, तर तिकडे लो क्वालिटी फॅट आणि ऑइल्स वापरलेले असतात. हे साबण सॉफ्ट असतात बाथिंग सोप, तर दुसरीकडे वॉशिंग सोप हे कसे असतात, क्लोथिंग सोप हे हार्ड असतात. Radioactive substances, element with a high atomic number such as uranium, thorium, radium have the property on spontaneity emitting the invisible, highly penetrating, high energy radiation. This property is called radioactivity. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, हेवी आहे, फॉर एक्झाम्पल थोरियम, युरॅनियम, प्रोटॅक्टिनियम, असे हेवी इलेमेंट हे स्वतःमधून कंटिन्युअसली रेडिएशन इमिट करत असतात. काय करत असतात? रेडिएशन इमिट करत असतात. ह्याच इलेमेंटला रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट असं म्हटलं जातं. युरेनियम, थोरियम, रेडियम हॅव द प्रॉपर्टी स्पॉन्टेनियसली, स्वतःहून इमिट करतात. काय इमिट करतात? तर हायली पेनिट्रेटिंग हाय एनर्जी रेडिएशन, अत्यंत तीव्र रेडिएशन असणारे किरण रेडिएशन्स हे काय करतात? इमिट करतात, बाहेर सोडतात. आणि म्हणून यांना रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि या प्रॉपर्टीला रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. A substance having this property is called radioactive substance, and the nucleus of the radioactive element is unstable. Radiation occurs from the unstable nucleus. Radioactive substances are relevant to our day-to-day life. However, before going further, let us learn something about more of these substances. Three types of radiations are given out by the radioactive substance. These are alpha, beta, and gamma rays. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेसचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करतो. या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेसचा वापर आपण त्याच्याबद्दल माहिती मिळवणारच आहे. जसं की थायरॉइड डिसीज कंट्रोल करण्यासाठी, त्याचे उपचार करण्यासाठी आयोडीन 131 नावाचा आयसोटोप वापरला जातो. कॅन्सर डिसीज बरा करण्यासाठी सुद्धा हा आयसोटोप वापरले जातात. मग ह्या आयसोटोपचा अजून आपण अभ्यास करणार आहोतच, पण तत्पूर्वी एक गोष्ट आपल्याला इथं सांगितलेली आहे की ह्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस मधून 3 प्रकारची किरणं बाहेर पडतात. ते 3 प्रकारची किरणं कोणकोणती? तर त्याच्यामध्ये आहे अल्फा, त्याच्यानंतर बीटा आणि त्याच्यानंतर गॅमा. ह्या 3 प्रकारचे रेस रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस मधून बाहेर पडत असतात. जाणून घेऊयात रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बद्दल अजून माहिती, पण कधी? पुढच्या लेक्चरला. थांबूयात या लेक्चरला. तोपर्यंत प्लीज स्टे इन होम, स्टे हॅपी and keep learning. Thank you.